नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भारतीय जनता पार्टी विधिमंडळ गटाच्या बैठकीमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, मुंबईचे आपले अध्यक्ष आणि मुख्य प्रतोद आशिष शेलारजी, आपले ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवारजी, प्रवीण दरेकरजी, रणधीर सावरकरजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ आमदार, विधिमंडळ गटातील दोन्ही सभागृहातील आमदार भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या विधिमंडळ गटाची ही बैठक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी आयोजित केली आणि ही बैठक आयोजित करताना एकीकडे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आनंद देखील आहे. कालच देशाच्या इतिहासामध्ये सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणारे, यापूर्वी फक्त जो रेकॉर्ड नेहरूजींच्या नावावर आहे त्याची बरोबरी करणारे, अखिल विश्वामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो असे आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी यांची एनडीएने एकमताने निवड केली आणि त्यांचं अभिनंदन करण्याकरता आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत. आणि हे खरं आहे की एकीकडे जसा आनंद आपल्याला आहे की देशामध्ये लोकांनी पुन्हा मोदीजींवर आणि एनडीएवर विश्वास दाखवला, त्याचवेळी निश्चितपणे आपल्या मनात ही सल देखील आहे की मोदीजींच्या यशामध्ये सिंहाचा वाटा 14 आणि 19 मध्ये आपला होता. यावेळी तो वाटा आपण उचलू शकलो नाही आणि म्हणून एकदा पुनरावलोकन व्हावं आणि नव्याने आपल्याला स्ट्रॅटेजी तयार करता यावी, या दृष्टीने देखील आजची बैठक महत्वाची आहे. आणि त्यासोबत खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हा निर्धार केलाय की महाराष्ट्रामध्ये जे काही अपेक्षित यश आलं नाही त्याची कारणं त्या ठिकाणी शोधून ती कारणं कशी दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल, हा जो निर्धार आपण सगळ्यांनी व्यक्त केला त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे उन्हाळा संपतोय, काहिली पण संपते आहे. पावसाळा जवळ आलेला आहे आणि पाऊस पडत असताना जे पेरलं जातं सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर तेच उगत असतं. त्यामुळे आता नव्याने पेरण्याची वेळ या ठिकाणी आली आहे.
आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, मी आपला आभारी आहे. पण एकच गोष्ट आपल्याला सांगतो, यशाचे बाप अनेक असतात, पण अपयशातही अपयश ताकदीनं अंगावर घ्यायचं असतं, ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व मी करत असल्यामुळे मी हे सांगितलं की हो, या अपयशाची जबाबदारी माझी आहे. कारण पक्षाने, आणि मी दोन्ही अध्यक्षांचं अभिनंदन करेन, बावनकुळेजी आणि आशिष शेलारजी, आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करेल की आपण सगळ्यांनी अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो, आणि मी ते कसं पडलो हे सांगणार आहे. आणि त्याच वेळी मी जेव्हा हे सांगितलं की मला मोकळं करून काम करायची संधी द्या, त्यावेळी ते निराशेतून बोललो नाही. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही आहे, हा लढणारा व्यक्ती आहे. अरे आमची प्रेरणा काय आहे? चारीकडनं घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर पुन्हा पूर्ण ताकदीने मैदानात उतरून ते सर्व किल्ले पुन्हा जिंकणारे छत्रपती शिवराय, हे आमची प्रेरणा आहे. त्यामुळे कोणाला जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो, तर ते सत्य नाही. हे आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती, आजही आहे. आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवलाय, पण मी माननीय अमितभाई शहा यांना भेटून आलो, त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते सांगितलं. अर्थात त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती, पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या, मग नंतर आपण काय ब्ल्यूप्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू. आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत, म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाहीये. त्यामुळे आता हे निश्चित सांगतो की आता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे. पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं, आणि त्याच वेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं, आंध्र प्रदेशमध्ये एनडीएचं सरकार येणं, अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं, या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले, काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात. विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना 3 निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यापेक्षा जास्त, म्हणजे 14ला, 19ला आणि 24ला 3 निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. आपण जर महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पॉलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे, तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं 43.9% आणि महायुतीला मिळालेली मतं 43.6%, म्हणजे अर्धा टक्काही नाही,
0.3% एवढी फक्त मतांमधली गॅप आहे. पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे 31 आहेत आणि इकडे 17 आहेत. हे पॉलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं आहेत, आपल्याला 2,48,00,000 मतं आहेत. याचा अर्थ काय आहे तर केवळ 2,00,000 मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाले आहेत. पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आहे. आणि ते का झाले आहेत हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना 24,00,000 मतं आहे आणि आपल्याला 26,00,000 मतं आहेत. 2,00,000 मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहे, पण त्यांना 4 जागा मिळाल्या आणि आपल्याला 2 जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत. खरं म्हणजे याचं विश्लेषण जर आपण केलं, पहिली गोष्ट आपण केवळ 3 पक्षांशी लढत नव्हतो, आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह. ज्या नरेटिव्हला आपल्याला वाटलं या 3 पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल, पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच आपण केली नाही. आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार, संविधान बदलणार, संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही. त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली, चौथा टप्पा आला होता. आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या 3 टप्प्यांमध्ये 24 जागांमध्ये केवळ 4 जागा आहेत आपल्याला. आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या 24 जागांमध्ये आल्या. कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की हे खोटं बोलतायत पण ते पर्क्युलेट होत आहे. कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा, मग मोदीजी तर येणारच आहे, मग आता आपण थोडं सेफ का राहू नये. अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये, आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की असा जरी नरेटिव्ह तयार झाला तरी हा नरेटिव्ह एखादी निवडणूक चालतो, पुढच्या निवडणुकीत तो चालत नाही. कुठल्याही खोट्या मुद्द्याची ताकद ही एका निवडणुकीपुरतं असते, त्याच्यानंतर त्याची ताकद ही 50, 60, 75% कमी होते आणि आपण ती 100% कमी करू शकतो. या संदर्भात योग्य कारवाई आपण करू. आणि मला विश्वास आहे कालच माननीय मोदीजींनी आणि मागच्याही काळात जेव्हा जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले, मोदीजींनी पहिलं काम जर काही केलं असेल तर नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली आहे. कालही मोदीजींनी संविधानाची पूजा केली आणि मोदीजींनी सांगितलं भारताचं संविधान हे माझ्याकरता सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आता संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे पुढचं 1 वर्ष भारताच्या संविधानाचा महोत्सव हा या देशामध्ये निश्चितपणे या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. हे माननीय मोदीजींनी आपल्याला सांगितलं. दुसरा नरेटिव्ह काय तयार झाला, पक्ष फोडाफोडी वगैरे, त्याच्यावरही पुढे सांगतो, आकडेवारीतनं सांगतो. खरं म्हणजे ते सत्य नाही आहे. उलट जर त्यांच्या यशाचं आपण डिसेक्शन केलं तर त्यांना कुठे मतं मिळाली आणि कुठे नाही मिळाली यातनंच हा नरेटिव्ह किती फोल आहे हे आपल्या लक्षात निश्चितपणे येईल. त्यासोबत विशेषतः मराठवाड्यामध्ये खरं म्हणजे मला अतिशय आश्चर्य वाटलं. नरेटिव्ह तयार केला मराठा समाजात. आता बघा हे देखील आश्चर्य आहे की नाही, मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं. मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी संस्था असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, फी सवलतीची योजना असेल, हॉस्टेलची योजना असेल, स्वाधारची योजना असेल,
या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला, 80 पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली, त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये, हाही बुद्धिबळ टिकणार नाहीये. हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले, फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही, कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर 43% मतं भाजपला मिळाले नसते. हा आपला जो मतदार आहे तो जर सगळा गेला असता तर 44% मतं आपल्याला मिळाले नसते. किंवा एकूण जर आपण 2019च्या मतांशी भाजपाचंच कंपॅरिझन केलं तर आत्ताच बावनकुळे साहेबांनी सांगितलं की आपले प्रत्यक्ष मतं हे त्यापेक्षा वाढले आहेत आणि टक्केवारीचा विचार केला तर 1% आपले कमी झाले. त्यापेक्षा जास्त मतं आपले 2019 पेक्षा कमी झालेले नाही. त्यामुळे हे जे काही नरेटिव्ह या ठिकाणी तयार करण्यात आले, मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले. खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर 2022-23ला आणि 2023-24ला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिल्या क्रमांकावर आणला. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता. उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक 1 वर होतं. यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली, गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे. आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही. असं असताना नरेटिव्ह रोज खोटं बोलायचं आणि रोज सांगायचं उद्योग पळवले, उद्योग पळवले, उद्योग पळवले. आता ही जी आकडेवारी आहे हीच आकडेवारी सांगते की जर उद्योग पळाले असते तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात, कर्नाटक, दिल्ली यांच्यापेक्षा एकत्रितपेक्षा जास्त उद्योग आणि इन्व्हेस्टमेंट ही आपल्याकडे कशी आली असती. मग एक या ठिकाणी नरेटिव्ह तयार केला की उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे. मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती? मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना. ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही. उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. कोकणात उबाठा नाही, ठाणे जिल्ह्यात उबाठा नाही, पालघर जिल्ह्यात उबाठा नाही, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर यात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही. आणि आपल्याला माहिती आहे मुंबईच्या जागा ज्या मिळाल्या त्या कोणाच्या भरोश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी मत दिलं नाही यांना. कारण सांगतो मराठी माणसांनी वोट दिलं असतं तर दक्षिण मुंबईमध्ये, वरळीमध्ये, जिथे आदित्य ठाकरेंची कॉन्स्टिट्युएन्सी आहे, फक्त 6000 मतांचा लीड आहे. मराठी माणसांनी मतदान जर त्या ठिकाणी केलं असतं तर शिवडीमध्ये यांनी 30, 35, 40 हजार मतांची लीड घ्यायला हवी होती. जर मराठी माणसांनी मतदान त्यांना केलं असतं तर ईशान्य मुंबईमध्ये विक्रोळी आणि भांडूप पिऊन 60,000 मतांचा लीड त्यांनी घ्यायला पाहिजे होता. नाही घेऊ शकले. 7 आणि 8 हजारावर त्या ठिकाणी थांबले. याचा अर्थ मराठी माणूस त्यांच्यासोबत गेला नाही. पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये त्यांनी केवळ एका विशिष्ट समाजाच्या मतांवर, काही जागांवर एखाद्या विधानसभेमध्ये इतकी प्रचंड आघाडी घेतली की त्याच्या आधारावर त्यांना निवडून येता आलं. आणि मगाशी नितेश म्हणाले खरंय, त्यांनी त्याची कबुली पण दिली. कारण खासदार बंडू जाधव म्हणाले
की मला मराठा समाज दलित समाजापेक्षा देखील मी निवडून आलो तो मुस्लिम समाजामुळे निवडून आलो. हे त्यांचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलंय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर मुंबई MMR रिजन किंवा कोकणामध्ये या ठिकाणी उबाठाला लोकांनी हद्दपारच केलाय, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण बघा, ज्या जागा आपण हारलोय त्या ठिकाणी जी मुंबई मध्य उत्तर जागा होती 1% कमी मतांनी हारलो. ईशान्य मुंबई 3% कमी मतांनी हारलो. अमरावती सारख्या जागा 3% कमी मतांनी हारलो. भिवंडी, आता या सगळ्या जागांचं किंवा आपण जर धुळ्याची जागा बघितली, या सगळ्या जागांचं म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतोय, या सगळ्या जागांचं विश्लेषण केल्यानंतर हे जे 1%, 1.5%, 2% आपण हारलोय, हे कुठून हारलोय? आपला मतदार गेला नाही, ऍडिशनल मतदार आपल्याकडे आलेला आहे, पण हे कुठून हारलो हे आता आपल्या सगळ्यांच्या निश्चितपणे या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यामुळे आपल्याला खूप जास्त सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आपण बघितलं धुळ्यासारखी जागा, धुळ्यासारख्या जागेवर मालेगाव मध्यमध्ये 1,94,000चा लीड मिळाला. 1,98,000 मतदान झालं, त्यातले 4,000 मतं आपल्याला आणि 1,94,000 त्यांना. इतर 5 मतदारसंघातनं आपण 1,90,000चं लीड घेतलं आणि 3-4,000 मतांनी ही सीट या ठिकाणी हारलो. 5ही मतदारसंघामध्ये धुळ्याच्या आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हणजे लीड जो आहे तो लीड मिळालेला आहे. आणि म्हणून मी पॉलिटिकल अर्थमॅटिक जे सांगितलं, 11 जागा भाजपच्या अशा 11 जागा की ज्या 5%पेक्षा कमी मतांनी आपण हारलो, ज्याच्यामध्ये धुळे आहे, नगर आहे, अमरावती आहे, भंडारा गोंदिया आहे, नांदेड आहे, लातूर आहे, भिवंडी आहे, मुंबई नॉर्थ ईस्ट आहे, मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, नगर आहे, बीड आहे. 1%, 2%, 3% अशा हारलेल्या 11 जागा आहेत की ज्यामध्ये आपण या ठिकाणी हारलेलो आहोत. हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून महत्वाची लक्षात घेतली पाहिजे. ज्या पॉलिटिकल अर्थमॅटिकचा मी उल्लेख या ठिकाणी केला की जर त्यांना 31 जागा मिळाल्या तर ते विधानसभेत रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे होतं. विधानसभेमध्ये महायुतीला 130 जागांवर आघाडी आहे आणि भारतीय जनता पक्षाचा जर विचार केला तर आपल्याला 71 जागांवर आघाडी आहे आणि प्लस 5 आपल्या सोबतचे अण्णांसारखे जे लोक आहेत यांच्या मतदारसंघात जे आपलेच आहेत अशा मतदारसंघांमध्ये म्हणजे 71 आणि 5 76 मतदारसंघांमध्ये आपल्याला आघाडी आहे. म्हणजे ज्यांना केवळ 9 जागा मिळाल्या लोकसभेच्या ते आजही सर्वार्थाने महाराष्ट्रात नंबर 1 आहेत. विधानसभा शहाजा, वोटिंग पर्सेंटेज शहाजा, सिंगल इंडिव्हिज्युअल पार्टी शहाजा, पर सीट वोटिंग पर्सेंटेज सहजा, लढवलेल्या सीट्सच्या वोटिंग पर्सेंटेज सहजा, सगळ्या याच्यात याही निवडणुकीमध्ये जनतेने नंबर 1ची पार्टी ही या ठिकाणी आपल्यालाच ठेवलेलं आहे. आणि खरं म्हणजे भरपूर स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे आहे, पण हे स्टॅटिस्टिक्स सांगण्याकरता नाही आहे, इम्प्लिमेंट करण्याकरता आहे. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, कधी कधी पराजय होतो, पण पराजय झाल्यानंतर एकमेकाच्या डोक्यावर खापर फोडू नका. ठीक आहे, आपली काही मतं आहेत, आपल्यालाही काही ठिकाणी समन्वयाचा अभाव आढळला, तो टिपलेला आहे, तो काही जाहीरपणे बोलण्याची आवश्यकता नाही आहे. जो समन्वयाचा अभाव आपल्याला दिसलेला आहे त्या पक्षाच्या नेत्यांना मी सांगणार आहे की या मतदारसंघात, या मतदारसंघात, या आमदाराच्या घ्यायच्यात, या आमदाराकडे
आम्हाला त्या ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसला। आज वेगवेगळे नरेटिव्ह तयार होत आहेत। शेवटी आपली मदत आपल्या मित्रपक्षांना झाली आहे, मित्रपक्षांची मदत आपल्याला झालेली आहे। आज आपण जर बघितलं तर शिवसेनेसारखा आपला जो काही जीवाभावाचा मित्र आहे, शिवसेनेच्या ज्या काही 7 जागा निवडून आलेल्या आहेत, आज बुलढाणासारख्या जागेवर संजय कुटे, आकाश कुणकर यांच्या मतदारसंघातली मतं तुम्ही बघा, इतक्या मोठ्या प्रमाणात ती मतं असती, त्या मतांमुळे त्या ठिकाणी फायदा झालेला आहे। इचलकरंजीमध्ये अण्णांच्या मतदारसंघात एकट्या 42,000 मतं आपल्याला त्या ठिकाणी जास्त आहेत। किंवा नॉर्थ ईस्टचा जर आपण विचार केला तर नॉर्थ ईस्टमध्ये आमच्या ठाकूरताईंच्या इथे 23,000ची लीड आहे, तेव्हा 48 मतांनी ती सीट आलेली आहे। आपण जर बघितलं तर आपल्या लोकांनी प्रामाणिकपणे मित्रपक्षांचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यांच्या जागा जर आपण बघितल्या, मावळसारख्या जागेवर चिंचवडमध्ये आपल्याला अतिशय चांगली लीड आपण त्या ठिकाणी दिलेली आहे, पनवेलला आपण लीड दिलेली आहे। त्यामुळे याचं विश्लेषण, आणि त्याचवेळी जळगावसारखी आपली जागा जी आपण अत्यंत चांगल्या मताने जिंकलो आहोत, तिथे त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघात चांगली लीड आपल्याला मिळालेली आहे। आज आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर सारखं शहर आहे, त्या ठिकाणी अर्धा शिवसेनेचा आमदार आहे, एक आमदार आपल्यासोबतचा आहे, जवळपास 1 लाख मतांची लीड त्या ठिकाणी आहे। त्यामुळे मला असं वाटतं की नरेटिव्ह तयार करण्याचं काम आपण तर करत नाही, इतरांनी करू नये। मी काल मुख्यमंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अनेक वेळा आपले जे प्रवक्ते बोलतात, तुमचे आमचे, मी नितेश राणेंनाही बोललो आहे की बरेच वेळा प्रवक्ते जे बोलतात ते जरा समजून उमजून बोललं पाहिजे। आता ही वेळ उणे दुणे जाहीरपणे काढण्याची नाही आहे। आज आपण बघितलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे जी निवडून आले, पेणसारख्या आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय चांगली मतं त्या ठिकाणी मिळाली, इमानदारीने सगळ्यांनी काम केलं। त्यामुळे एकमेकाला सोबत घेऊन चालणं हे अत्यंत महत्वाचं आहे। आणि म्हणून माझी अपेक्षा ही आहे की भारतीय जनता पक्षातर्फेही, आणि मी काल आम्ही बसलो होतो त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही सांगितलं आणि अजितदादांनाही सांगितलं की आता वेगवेगळे विश्लेषण करू नका, आता एका सुरात सगळ्यांनी बोललं पाहिजे। आहे ना, सगळ्यांच्या काही ना काही तक्रारी आहे, त्या तक्रारी नेत्यांनी समजून घेतल्या पाहिजेत। आता बाहेरचं कशाला, आपल्याच मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबईमध्ये 2 दिवसात 2 न्यूज आल्या। एक दिवस न्यूज आली मीरकोटेच्या कसे पडले, कोणी काम नाही केलं, मग दुसऱ्या दिवशी न्यूज आली दुसऱ्यांनी कसं काम नाही केलं। आता अशा प्रकारच्या बातम्या, या पेरण्याचं काम, या बातम्या त्या ठिकाणी जाहीरपणे आणण्याचं काम, या सगळ्या गोष्टी कुठेतरी पक्षाकरता योग्य नाही आहेत, महायुतीकरता योग्य नाही आहेत। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या समोर मांडलेलं जे स्टॅटिस्टिक्स मी आहे, म्हणजे वेन वी परफॉर्म वर्स्ट असं जेव्हा म्हटलं जातं त्याही वेळी आपली ही स्थिती आहे। 130 जागा, खरं म्हणजे ते थोडं कन्फ्युजन, 133 जागा होतील कदाचित त्या। म्हणजे अशाही परिस्थितीमध्ये आम्ही इतक्या जागांवर जर पुढे आहोत तर विधानसभेमध्ये हे बदलणं कठीण नाही आहे। कारण मी सांगितलं, खोट्या नरेटिव्हची जी काही लाईफ असते ती संपली आहे। ताकदीनं आपण पुढे गेलो तर मला विश्वास आहे, 100% विश्वास आहे की या विधानसभेमध्ये किती मतांचा फरक करायचा आहे, 3-3.5% मतं। 51% करता 3-3.5% मतांचा फरक करायचा आहे। सगळ्यांनी ताकद लावली तर आपली ताकद नाही का 3-3.5% मतं बदलवायची? मी तुम्हाला सांगू, 3-3.5% नाही, जे काही पॉलिटिकल अर्थमॅटिक आहे 1.5% मतं अजून आपली मतं जी लोकसभेत मिळाली ती कायम ठेवून 1.5% मतं अधिक मिळवली तरी आपण विधानसभा स्वीप करू। आणि म्हणून मला असं वाटतं, एकीकडे हा आनंद निश्चित आपण मनवला पाहिजे की माननीय मोदीजी देशाचे 3ऱ्यांदा प्रधानमंत्री होत आहेत,
आणि काल त्यांनी सांगितलंय पहिले 10 वर्ष हा ट्रेलर होता, असली पिक्चर अभी बाकी आहे. आणि मला विश्वास आहे की आपण सगळे पूर्ण ताकदीने मैदानात उतरू, आपल्या मित्रांना घेऊन मैदानात उतरू. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, अजितदादा असतील, सगळे मिळून मैदानात उतरू आणि पुन्हा एकदा मैदान फत्ते करू, हा मला विश्वास आहे. आपण सगळ्यांनी मिळून जो विश्वास माझ्यावर दाखवला, मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. खरं म्हणजे तो तुम्ही दाखवला नसतात तरी मला हे माहितीच होतं की तुमचं विश्वास आणि प्रेम माझ्यावर आहे. फक्त ते सगळं असं आहे की भारतीय जनता पार्टी एक आपली प्रक्रिया आहे, योग्य वेळी योग्य गोष्टी करू. आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही. पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. तुम्ही पण थांबवू नका अशी विनंती. लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला देशात स्पष्ट बहुमत मिळालं, पण महाराष्ट्रातील झालेल्या लोकसभा लढतीत महायुतीला मतदारांनी जबर झटका दिला असून महायुतीच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. पाहुयात भास्कर भगरे नेमके कोण आहेत, टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल स्टोरीमधून. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मागील 20 वर्षांपासून भाजपाचा गड म्हणून ओळखला जातो. परंतु दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अटीतटीच्या लढतीत केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी धक्कादायक पराभव करत ते जॉईंट किलर ठरलेत. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करणारे भास्कर भगरे नेमके कोण आहेत, चला तर मग जाणून घेऊयात. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांचा पराभव करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे हे पेशाने शिक्षक आहेत. दिंडोरी तालुक्यातील गोंडेगाव हे त्यांचं गाव आहे. आई, 4 भाऊ, 3 बहिणी, 1 मुलगा व मुलगी असं त्यांचं कुटुंबीय असून दोन्हीही उच्च शिक्षित आहेत. भास्कर भगरे यांनी गोंडेगावचं सरपंच पद भूषवलं असून राष्ट्रवादीचे शाखा प्रमुख म्हणून त्यांची राष्ट्रवादीत कारकीर्द सुरू झाली. पुढे खेडेगाव पंचायत समितीची निवडणूक लढवली आणि पंचायत समिती सदस्य म्हणून ते निवडून आले. पहिल्यांदाच तालुक्याच्या राजकारणात पाऊल टाकलेले भगरे पंचायत समितीचे सभापती, उपसभापतीही राहिले आहेत. खेडगाव जिल्हा परिषद गटातून त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र माजी आमदार धनराज महालेकडून त्यांना पराभव सहन करावा लागला. पुढे महालेंनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भास्कर भगरे विजयी झाले आणि जिल्हा परिषद म्हणून सदस्य झाले. आपण खासदार होऊ हे त्यांनी स्वप्नही पाहिलं नसावं, मात्र महाविकास आघाडीने नवख्या भगरेंना उमेदवारी दिली. त्यात त्यांनी भारती पवार यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला. शरद पवारांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील तिन्ही आमदार सोडून अजित पवार गटात गेल्यानंतर पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंना उमेदवारी देऊन डावपेच आखत भाजपाकडून दिंडोरी मतदारसंघ काबीज केला. परंतु कांदा निर्यात बंदीबाबत पवारांनी घेतलेली भूमिका, त्याला शेतकऱ्यांनी दिलेली साथ आणि केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झालेल्या डॉक्टर भारती पवारांचं मतदारसंघात झालेलं दुर्लक्ष, त्यांना कांदा प्रश्न हाताळण्यात आलेलं अपयश, पक्ष संघटनेशी नसलेला समन्वय, त्यामुळे त्यांचा पराभव झाल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 240 तर एनडीएला 294 जागा मिळाल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी 3.0 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळू शकते हे पाहूयात आजच्या टॉप न्यूज इन्फोमध्ये. महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी केवळ 18 जागांवर महायुतीला यश मिळवता आलं असून भाजपाला 9 जागांवर विजय संपादन करता आलाय. तर शिंदेची शिवसेना 7 जागी तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागेवर विजय मिळवता आला असून आता मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये
महाराष्ट्रातून भाजपाकडून कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. नितीन गडकरी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये तयार झालेले भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचं नाव मोदी 3.0 मध्ये भाजपाकडून शपथ घेणाऱ्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने येतं. नितीन गडकरी हे नागपूरमधून सलग तिसऱ्यांदा खासदार म्हणून विजयी झाले असून मोदी सरकारच्या दोन्ही कार्यकाळामध्ये नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलं आहे. रस्ते विकासामध्ये भरीव असं योगदान असणारे गडकरी हे भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील नेते म्हणून नितीन गडकरी यांची ओळख असून यामुळेच तिसऱ्यांदा नितीन गडकरी यांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता अधिक आहे. नारायण राणे. रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विजयी झालेले नारायण राणे हे महाराष्ट्रातील मोठे नेते असून या अगोदर देखील मोदी सरकारमध्ये नारायण राणे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिलं असून पुन्हा एकदा नारायण राणेंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे. जळगाव जिल्ह्याच्या रावेरमधून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या रक्षा खडसे या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असून त्यांची देखील केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. सातारा लोकसभेतून विजयी झालेले श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची देखील केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून उदयनराजे भोसलेंच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्राला मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अनुप धोत्रे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे चिरंजीव असणारे अनुप धोत्रे हे पहिल्यांदाच अकोला लोकसभेतून विजयी झाले असून मोदी 3.0 मध्ये तरुण चेहरा म्हणून अनुप धोत्रे यांना संधी मिळू शकते. दरम्यान भाजपाबरोबरच शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणाला केंद्रीय मंत्रिपदाची संधी दिली जाऊ शकते हे देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. प्रतापराव जाधव. बुलढाणा लोकसभेतून चौथ्यांदा विजयी झालेले प्रतापराव जाधव हे सध्या शिंदेच्या शिवसेनेत असून शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून प्रतापराव जाधव यांच्याकडे पाहिलं जात आहे. श्रीरंग बारणे. मावळ लोकसभेतून तिसऱ्यांदा विजयी झालेल्या श्रीरंग बारणे यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. श्रीकांत शिंदे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव असणारे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात. सुनील तटकरे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयी झालेले एकमेव खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रिपदी वर्णी लागण्याच्या चर्चांना उधाण आलंय. प्रफुल्ल पटेल. राज्यसभेचे खासदार असणारे प्रफुल्ल पटेल यांचीही मोदी 3.0 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. अनेक वर्ष दिल्लीतील कामाचा अनुभव असलेल्या पटेल यांना सुनील तटकरेंऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळू शकते. दरम्यान मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळामध्ये या नावांपैकी कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी मिळते की धक्का तंत्राचा वापर होत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाते हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला आगामी काळाची वाट पाहावी लागणार आहे. नमस्कार साथियों, अब बैठ जाइए, अभी हम शुरू करने वाले हैं प्लीज. नमस्कार साथियों, अभी विस्तारित कांग्रेस कार्य समिति की बैठक समाप्त हुई है. करीब 3 घंटे तक चली है और इसके बारे में विस्तृत जानकारी आपको हमारे प्रभारी, हमारे महासचिव संगठन के वेणुगोपाल जी देंगे. वेणुगोपाल जी. नमस्कार. थैंक यू जयराम जी. Today, extended CWC had met to discuss about the Lok Sabha elections. Among the CWC members, out of 37, 32 people, 32 leaders attended. Permanent invitee out of 30, 26. Special invitee out of 14, 12. Out of 33 PCC president, 29. Out of 22 CLP leaders, 18.
and others 3. Total attendance is 120 people out of 139. And around 35 people other than leaders participated in the discussion. We had a thorough discussion of 3.5 hours about the election results of 2024. We are discussed about the various issues like campaigning and our guarantee schemes. Certainly, the troublesome path created by the Narendra Modi government during the election time. We already told several times this election was very much new for our parliamentary democracy system. We have been asking for a level playing field for the opposition party, which we didn't get from union government or the party. Despite of all these things, you people know that they've frozen our accounts during the election time itself. They blackmailed some of our leaders with the ED and CBI and all agencies. Some of the people are fallen on the trap. Even though all this type of intimidation against the opposition party had been done by the government side, we have done a wonderful performance in the parliament election. Our journey was a very troublesome journey, very difficult period for us, but our Congress workers from bottom to top, workers to leaders, fought like a warriors to save this country, to save the democracy of this country, to save the constitution of the country. Now the CWC discussed, we had little bit problem in some of the states where we had done badly. That also CWC today discussed. Basically, the atmosphere in the CWC is entirely different than the atmosphere 4 months before. Our workers are charged, leaders are charged. Now the revival of the Congress party have been started. This is the sentiments of the CWC. Everybody thought that Congress is going to be finished. Then what will happen? Even after election also, final day the exit poll came. That exit poll, this election is a very, very different fight. We have to fight against exit poll also. 3 days we fight against the exit poll. First evening exit poll come. Our communication department had fighted against the exit poll, first, second, third, till fourth. Why this had happened? Because there were several attempts to divert the entire agenda of Congress and India alliance to divisive politics. The BJP government had only one agenda. Narendra Modi led BJP had only one agenda: to divide the people. No answer of unemployment, no answer about price rise, no answer to Agniveer issues. But Congress party and India alliance stood very strongly in that way, that stick with our guarantees, our narrative.
This was very fabulous. CWC unanimously acknowledged the greatest service done by our Congress President Mallikarjuna Kharge ji and former President Sonia Gandhi ji and Rahul Gandhi ji and Priyanka Gandhi ji for making Congress party in such a level. We adopted 2 resolutions today. One resolution, I will read it out. I think it is better. This meeting of the CWC congratulates the people of our country for voting so powerfully to preserve our democracy, protect the Republic Constitution, and enhance social and economic justice. They have decisively rejected both the substance and style of governance over the past decades. The verdict of the people is not just a political loss, but a moral defeat for the Prime Minister who sought the mandate in his name and ran a campaign anchored in lies, hate, prejudice, divisiveness, and extreme bigotry. The CWC thanks the people of the country for placing the Indian National Congress firmly on the path of revival. The party resilience has been under severe stress since it, but its leaders, workers, preserved. People across the country have infused new life into the Indian National Congress, for which it is truly grateful. It has been genuinely collective exercise and endeavor, but the CWC would be remiss if it not acknowledge 4 stalwarts who spreaded at the party's well-designed and well-executed campaign. The sheer energy and determination of the Congress President Mallikarjuna Kharge ji was an inspiration to everyone in the party. He was bold and fearless both in Parliament and outside, commanding such wide respect as he does for all his accomplishments in this long and distinguished political career. He led from the front and shaped the party's campaign in a most effective manner. The chairperson of the Congress Party, Parliamentary Party, Srimati Sonia Gandhi, has always available for guidance, advice, and support, and her intervention at key moments of the campaign made a big difference. The campaign across the country, but particularly in Uttar Pradesh, of the AICC General Secretary Srimati Priyanka Gandhi Vadra was nothing short of being brilliant. She exposed the BJP relentlessly in a most telling manner and communicated the Congress own key messages very powerfully. Former Congress President Sri Rahul Gandhi has to be singled out largely because of the Bharat Jodo Yatra and the Bharat Jodo Nyaya Yatra that he designed and led. Both these yatras that reflected his own thinking and personality were historic turning points in our nation's politics and instilled hope and confidence in lakhs of our workers and crores of our voters. Sri Rahul Gandhi's election campaign was a single-minded, sharp and pointed, and more than any other individual, it was the who made the protection of our Republic Constitution the central issue in the 2024 elections. The Panchi Guarantee program, which resonated so very powerfully in the election campaign, was the outcome of Rahulji's yatras, in which he listened to the fears, concerns, and aspirations of all peoples, especially youth, women, farmers, workers, Dalits, Adivasis, OBCs, and minorities. The CWC deeply appreciate the contribution made by the PCC President, CLP leaders, office bearers of AICC, PCCs, and DCCs, block presidents, booth-level agents, and each and every one of this great and mighty organization. Of course, the CWC warmly congratulates the Congress candidates who have won and have become such a big force in the Lok Sabha. The CWC recognizes the brave fight put up by the candidates who lost, and while sharing their disappointment, extends all good wishes to them as they continue their political activities in the party. The CWC thanks the India parties for fighting so well in different states. India parties in UP, West Bengal, Tamil Nadu, and Maharashtra especially performed exceedingly well. The 18th Lok Sabha will be influenced hugely by the India parties. The CWC would be failing in its duty
if it did not take note of the disappointing performance of the Indian National Congress in some states in the midst of the overall revival and rejuvenation. Urgent steps should and will be taken, address the shortcomings in the state where the party had every reason to hope for a better result, but where that expectation was not fulfilled. Finally, the CWC, while expressing the happiness in the Congress turnaround, also acknowledges that many challenges remain. We have recovered and revived, no doubt, but we still have a long way to go to occupy the preeminent position that party has once held in the nation's political life. The people of India have spoken. The Congress has been given another chance. It is now up to us to build on it. We must and we will. This is the solemn resolve of this meeting of the CWC. The Indian National Congress will continue to be steadfast in its commitment to social and economic justice and safeguarding the Constitution and its principles, value and provisions. Another resolution we had passed unanimously. CWC unanimously requested Sri Rahul Gandhi ji to take the leader of the opposition position in Lok Sabha. All the participants unanimously put up their views on this issue. Everybody was unanimous that Rahul ji should take leader of the opposition position in the Lok Sabha, because we already told, during this election we raised so many issues, burning issues, unemployment, price rise, Agniveer-like issues, women issues, social justice issues. So these issues has to be continued in a greater manner inside the parliament also. Rahul ji is the best person to lead this campaign inside the parliament. This is what the CWC's view. Therefore, I think entire CWC feel that in the current scenario of Indian politics, for a better and strong, vigilant opposition, those who want to protect Constitution also, should be safe under the leadership of Rahul Gandhi ji as a leader of opposition. This is what the CWC resolution. Thank you. शुक्रिया वेणुगोपाल जी। ये जो रेजोल्यूशन पारित हुआ है उसकी कॉपी आपको अंग्रेज़ी और हिंदी में आपको मिल गया होगा विस्तार से। अभी जो वेणुगोपाल जी ने पढ़ा है, मैं संक्षिप्त में कह दूं कि इस प्रस्ताव में ये कहा गया है कि 2024 के चुनाव नरेंद्र मोदी जी को एक व्यक्तिगत, राजनीतिक और नैतिक हार है। ये जीत है जनता की जीत, किसानों की जीत, युवाओं की जीत, दलित आदिवासी पिछड़े वर्गों की जीत, श्रमिकों की जीत, महिलाओं की जीत है। ये जीत है संविधान को सुरक्षित रखने के लिए। और राहुल जी ने आज बैठक में यही दोहराया कि जो सामाजिक और आर्थिक न्याय का अभियान हमने चलाया था, संविधान को सुरक्षित रखने के लिए जो हमने प्रचार किया था, जातीय जनगणना को लेकर जो हमने बार बार कांग्रेस अध्यक्ष और राहुल जी ने इसका जिक्र किया, किसान न्याय को लेकर जो हमने गारंटियां दी हैं, इसका भी उन्होंने उल्लेख किया। ये सब हमारे रेजोल्यूशन में शामिल किया गया है, जिसकी कॉपी आपको मिल गई होगी। अभी आपके कुछ सवाल हैं तो वेणुगोपाल जी उसका जवाब देंगे। ये जो हाँ जी असद बोलिए, माइक देना है। Has Mr. Rahul, am I audible? Hello. Yeah, has Mr. Rahul Gandhi accepted the request to become leader of opposition in the Lok Sabha? Rahul ji had heard sentiments of the CWC. He told the CWC that he will take a decision very soon. नेक्स्ट हाँ जी। राहुल जी अभी 2 सीटों से प्रतिनिधित्व कर रहे हैं, रायबरेली और अमेठी। रायबरेली और जो वायनाड सीट है, of course that decision has to be taken before 17th. That decision will come within 2-3-4 days. Yes, ma'am.
Hi, sir. I have two questions actually. You have just congratulated India Alliance for performing exceedingly well in Bengal. What about the Congress's performance in Bengal? Though we know that Trinamool Congress has performed really well. So have you discussed Congress's performance inside CWC for Bengal? Exactly. We told that wherever we have not performance like other states, some states are there. So we are going to have a thorough examination of the results in these states. Certainly, Congress President is going to put up a committee to go to the states and to have a thorough deliberation with the senior leaders and other party workers, and we will come out with a clear-cut statement after that. सर इसको दोहरा दूं क्योंकि ये बड़ा महत्वपूर्ण बात है कि कांग्रेस अध्यक्ष हर एक राज्य में जहां हमारा प्रदर्शन निराशाजनक रहा है एक समिति का गठन होगा और वो समिति जो नतीजे आए हैं अलग अलग राज्यों में जहां हमारे उम्मीदों से कम है उसकी पूरी तरीके से समीक्षा करेंगे और जल्द से जल्द कांग्रेस अध्यक्ष जी को अपनी रिपोर्ट पेश करेंगे। हाँ सिद्धार्थ सर जयराम सर। हाँ जी जयराम सर केसी त्यागी ने एक बड़ा बयान दिया है। उन्होंने ये दावा किया है कि इंडिया गठबंधन की तरफ से नीतीश कुमार को प्रधानमंत्री पद का ऑफर दिया गया था। इस बयान पर आप क्या जवाब देना चाहेंगे, क्या प्रतिक्रिया है? और उन्होंने इसको अस्वीकार कर दिया। उसी तरह जानकारी हमारे पास नहीं है। क्या ऑफर खुला है? आपको जवाब मिल गया क्या भविष्य में सर नीतीश जी को प्रधानमंत्री का ऑफर दिया जा सकता है? आपको जवाब मिल गया। और कोई सवाल सिद्धार्थ? सर मेरा सवाल ये, आप लोगों ने कहा कि अर्जेंट स्टेप्स आप लोग लेंगे और जो जहां जहां पे आप लोगों के यहाँ पोल डिबैकल रहा है जिस स्टेट्स में, तो क्या उस स्टेट्स के अलावा एआईसीसी भी रिशफल होगा? क्योंकि कई स्टेट्स के अंदर इंचार्जेस भी हैं और सब जो पदाधिकारी वहां से भी आते हैं, तो क्या एआईसीसी रिशफल भी होगा? सर इसी के साथ पीसीसी जो हारे हैं या फिर जो काम ठीक तरीके से नहीं कर पाए राज्यों में जो जिसके लिए अगर रिजल्ट खराब हुआ है तो उनको क्या हटाया जाएगा? लाइक बंगाल अधिरदा। We already told that wherever we have a poor performance in the 2024 election, Congress President is going to constitute a committee to look after and to thorough investigation. After that, we will take a call. Thank you, sir. हर एक राज्य में जहां हमारा प्रदर्शन हमारे उम्मीदों से कम हुआ है उसके लिए कांग्रेस अध्यक्ष एक विशेष समिति बनाएंगे। समिति समीक्षा करेगी, राज्यों में जाएंगे और एक रिपोर्ट पेश करेंगे और जल्द से जल्द जो कार्रवाई करनी है कांग्रेस अध्यक्ष को कांग्रेस संगठन की ओर से वो करेंगे। We are also through our national war room, we are also getting booth-wise results to analyze what happened in each states. We will have also that system. उत्तर प्रदेश ने लंबे समय के बाद आपको एक सुखद एहसास कराया है, तो उत्तर प्रदेश में संगठन को लेकर कुछ चर्चा हुई है इस बैठक में? We have already entire CWC congratulated Uttar Pradesh because the way in which they fought election was exactly commendable. So everybody commented on UPCC and the special effort done by Priyanka Gandhi ji. जयराम जी, प्रदेश का विशेष उल्लेख सभी ने किया, कांग्रेस अध्यक्ष जी ने किया, राहुल जी ने किया, प्रियंका जी ने किया, सभी नेताओं ने किया और सभी का मानना था कि उत्तर प्रदेश में जो नतीजे आए हैं वो देश की राजनीति के लिए एक परिवर्तनकारी नतीजे साबित हुए हैं। तो उत्तर प्रदेश का बहुत विशेष जिक्र हुआ। ऐसे महाराष्ट्र और अलग अलग राज्यों का भी जिक्र हुआ। पर मैं ये कहना चाहता हूँ आज की बैठक में भावना सकारात्मक था, मनोबल बड़ा है। ये नतीजे कांग्रेस पार्टी के लिए एक महा बूस्टर डोज है। ये प्रधानमंत्री जो अभी कल प्रधानमंत्री शपथ ग्रहण हो रहा है, अभी तो कार्यवाही प्रधानमंत्री ही हैं, उनके लिए व्यक्तिगत, नैतिक और राजनीतिक हार है। हाँ संजीव। You just said that committees will be set up in all the states where the performance has not been up to the mark for the Congress. But
What about states ruled by the Congress? Currently, in all the 3 states where the Congress is ruled, for example, in Telangana, Karnataka, and Himachal has been routed. So, I want to know especially what steps is the Congress taking now in those states where they are already ruled. It is applicable for every state. Wherever the performance was not there on the expected level, and we will go through this exercise. Any responsibilities to be fixed there? इन राज्यों में ये 3 राज्यों भी शामिल हैं। इसका उल्लेख कांग्रेस अध्यक्ष ने किया है कि जो विधानसभा के चुनाव थे उसके नतीजे के तुलने में लोकसभा के जो नतीजे आए हैं वो हमारे उम्मीदों से कम है इन 3 राज्यों में। तो इन 3 राज्यों में भी ये विश्लेषण किया जाएगा जिसका वेणुगोपाल जी ने अभी जिक्र किया है। जयराम सर, और कोई सवाल? जयराम सर, जयराम जी, सर इधर। No, today meeting is evening CPP meeting is to elect a CPP chairperson. As per our CPP constitution, we have to elect a CPP chairperson first. After that, CPP chairperson is going to nominate the floor leaders of the houses. जयराम जी मैं इसको दोहराना चाहता हूं क्योंकि कई लोगों ने अलग अलग खबर छापे हैं और चला रहे हैं। आज 5:30 बजे को कांग्रेस संसदीय दल की बैठक हो रही है जिसमें नवनिर्वाचित लोकसभा सांसद और राज्यसभा सांसद मौजूद होंगे। वो कांग्रेस संसदीय दल के नेता चुनेंगे। सिर्फ वही एक एजेंडा है, एकमात्र विषय है आज के 5:30 बजे मीटिंग का, कांग्रेस संसदीय दल का नेता चुनना। उसके बाद क्या कार्रवाई होगी लोकसभा में, राज्यसभा में, कांग्रेस संसदीय दल के नेता पर निर्भर होगा। Jairam sir, one question from here, please. Sir, sir, my question is, sir, will you contact the other regional parties as well, because Mr. Bhupesh Baghel has recently given a statement that there will be midterm elections because NDA is not going to form a stable government. So any discussion being held in CWC meeting to contact the other regional parties? Today our discussion is very clear, analysis on Lok Sabha elections, nothing else. जयराम जी, सर बिल्कुल नहीं, कोई प्रस्ताव नहीं है, कोई प्रस्ताव नहीं है। एलओपी राज्यसभा में कोई वैकेंसी नहीं है। जयराम जी, मेरे शब्दों को घुमाइए मत। जयराम जी, जयराम जी, clearly told that only LOP in Lok Sabha. राज्यसभा में नए चीफ विप बन सकते हैं, नए एलओपी नहीं बन सकते। जयराम जी, मैं संदीप बोल रहा हूँ वर्तमान न्यूज़पेपर से। मेरा एक छोटा सा क्वेश्चन है कि कल जयराम जी, मैं संदीप बोल रहा हूँ वर्तमान न्यूज़पेपर से। क्या कल नरेंद्र मोदी के स्वेरिंग सेरेमनी में कांग्रेस पार्टी भाग लेंगे? No, that India Alliance will take a call. So not yet you have take a call. India Alliance will take a call on that. So far we didn't get any invitation. Okay, thank you very much. वेणुगोपाल जी, सर अभिषेक बनर्जी अलग से, अभिषेक बनर्जी कल के शपथ ग्रहण समारोह के लिए सिर्फ अंतर्राष्ट्रीय नेताओं को निमंत्रण गया है। अभी तक हमारे नेताओं को निमंत्रण नहीं आया है। जब हमारे इंडिया जनबंधन के नेताओं को निमंत्रण आएगा, अगर वो आएगा, उस पर हम विचार करेंगे। सर अभिषेक बनर्जी अलग से शिवसेना के साथ, अखिलेश जी के साथ। जयराम जी, Have you told that answer? Earlier question था, निर्णय दो तीन दिन के अंदर निर्णय हो चुका। सर होंगे। सर इंडिया ब्लॉक के कुछ पार्टीज नाराज है। राजस्थान के हनुमान बेनीवाल कह रहे हैं कि हमें पूछा नहीं गया, हमारी छोटी पार्टी है। तो अभी से ये दिक्कतें क्यों शुरू हो गई?
yesterday I spoke to Hanuman Beniwal ji. He was very happy. He was very happy. सर अभिषेक बनर्जी सब ठीक है कल भाषण दिया। हनुमान बेनीवाल जी से वेणुगोपाल जी की बात हुई है, सब ठीक ठाक है। जो खबरें छप रही हैं बिल्कुल गलत है। लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला मतदारांनी पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत दिले, परंतु महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीने जोरदार झटका दिलाय। महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागले। भाजपाच्या अनेक दिग्गजांना या निवडणुकीत जोरदार झटका बसला असून अनेकांचा पराभव झालाय। बीडमधून पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अटीतटीच्या लढतीत पराभव केलाय। चला तर मग जाणून घेऊयात बजरंग सोनवणे कोण आहेत। बीडमध्ये ऐनवेळी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेऊन बजरंग सोनवणे यांनी विजयश्री खेचून आणला। बीडमधील धक्कादायक निकालाने भाजपाच्या मराठवाड्यातील बालेकिल्ल्याला जोरदार धक्का बसलाय। बीड हा भाजपाचा मराठवाड्यातील बालेकिल्ला होता। गोपीनाथ मुंडे यांनी हा मतदारसंघ भक्कम तटबंदीने सुरक्षित केला होता। बीड लोकसभा मतदारसंघाचे गोपीनाथ मुंडे यांनी अनेकदा नेतृत्व केलं होतं, परंतु या गडाला सुरुंग लावण्याचं काम बजरंग बाप्पा सोनवणे यांनी केलं। 2019 मधील लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे विरुद्ध प्रीतम मुंडे असा सामना रंगला होता। त्यावेळी पण सोनवणे यांनी तगडी फाईट दिली होती, पण गेल्या लोकसभेत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला होता। त्यानंतर एडेश्वरी शुगरच्या माध्यमातून बजरंग सोनवणे यांनी त्यांचा जनसंपर्क वाढवला। धनंजय मुंडे आणि नंतर अजित पवार यांचे ते जवळ आले। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटाची साथ दिली। लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार गटात होते, पण निवडणुका जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली। बीडमधील सभेत अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती। बीडची लढत ही एकतर्फी होईल असा अंदाज लावण्यात आला होता। तो अंदाज बजरंग सोनवणे यांनी खोटा ठरवला। कमी कालावधी उरलेला असतानाही त्यांनी प्रचाराला सुरुवात केली। शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने त्यांना भक्कम बळ दिलं। त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा पण त्यांना मोठा फायदा झाल्याचं दिसून आले। मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघात हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असल्याचं दिसून आलं। शेवटपर्यंतच्या चुरशीत चाललेल्या लढतीत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा 7000 मतांनी पराभव केला। भिवंडी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी 66,121 मतांनी पराभव केला। पाहूयात सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे नेमके कोण आहेत। सुरेश म्हात्रे हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात। त्यांनी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांबरोबर काम केलंय। सध्या धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर मित्रमंडळ, तेजस्वी एज्युकेशन सोसायटी यासारख्या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात। अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे भिवंडीत मोठ्या संख्येने वास्तव्यात असलेल्या आगरी समाजात त्यांना मानणारा मतदार वर्ग मोठा आहे। सामाजिक कारकिर्दीबरोबर त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द 1996 मध्ये सुरू केली। 1996 मध्ये त्यांना शिवसेनेचे शाखा प्रमुख पद देण्यात आलं, तर 2000 मध्ये शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं। पुढे 2004 मध्ये शिवसेना भिवंडीच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली। त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली। मात्र त्यानंतर 2011 मध्ये म्हात्रे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला व भिवंडीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2013 मध्ये मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली। त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये म्हात्रेंनी भिवंडीतून मनसेतर्फे निवडणूक लढवली। त्यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील हेच उमेदवार होते। 2015 साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं। पुढे 2017 मध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांची निवड झाली आणि 2018 साली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। 2022 मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुख पदी त्यांची वर्णी लागली, तर 2024 ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। अखेर बाळूमामा म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभेतून निवडणूक लढवत मंत्री कपिल पाटील यांचा 66,121 मतांनी पराभव केला। आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली। पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।